डिफरंट टेक्नॉलॉजीमध्ये आपण काम करायलाच पाहिजे, मॅनेजमेंट कसं पाहिजे, काय पाहिजे. सो त्याच्यात खूप नॉलेज आहे. तुला एक स्टार्टअप किंवा एक कंपनी, तिचं प्रोटोकॉल्स, तिचं वर्किंग कल्चर कसं असतं हे सगळं आधी समजणं महत्त्वाचं असतं. बरोबर की तुला, कारण की बघा आता जर बघायला गेलं तर आपल्याकडे त्यांच्या आयुष्याची जबाबदारी आपल्याकडे असणार आहे. त्यामुळे त्या एम्प्लॉईजला बेनिफिट्स काय देणार, त्या एम्प्लॉईजकडून आपल्या कंपनीला आपण बेनिफिट्स कसे करून घेणार. IT एम्प्लॉईजनी IT कंपनीज स्टार्ट केली पाहिजे, स्टार्टअप चालू केलं पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा असते. बट तेवढं इझी पण नाही आहे माहिती. बट हे स्टार्ट कुठून करायचं, जे प्रोजेक्ट्स असतात, जे इन्व्हेस्टमेंट असतात ती कुठून केली पाहिजे. म्हणजे जरी तुम्ही अवेलेबल करून दिला त्यांना इंटरनेट वगैरे, तुमचे लॅपटॉप्स असतील, या काही बेसिक गोष्टी आहे. काही सँडबॉक्स अकाउंट असतात आपले, जे की आता क्लाउडसाठी लागतात. आपले प्रॉपर कंपनीला नाव द्यायचं, तुम्ही कंपनी रजिस्टर करा आणि जसे तुमच्याकडे प्रोजेक्ट पाईपलाईन आहे दिसते त्यानुसार तुम्ही रिसोर्स हायरिंग पण करू शकता. थिंक बिग, स्टार्ट स्मॉल, की आपण स्वप्न मोठं बघा आणि छोट्या छोट्यापासून ते स्टार्ट करा. त्या टाईपमध्येच जर आपल्याला स्टार्टिंगला, म्हणजे जसं आपण म्हणतो की यार इनिशियल लेवललाच थोडंसं आपल्याला अवघड, यार उद्या मी माझा जॉब सोडून आणि आपण तिघं चौघं स्टार्ट करू शकतो, असं होऊ शकतं का? की प्रॉपर प्लॅनिंग, आधी प्रोजेक्ट आला पाहिजे, व्यवस्थित केलं पाहिजे आणि नंतर जॉब केलं पाहिजे. ही कसं रिस्क, हे कसं मॅनेज करता येईल किंवा किती रिस्क आहे? 4-5 जण मिळून जर एखादा स्टार्टअप चालू करताय तर त्या खूपच चांगली गोष्ट आहे. फायनान्शियली पण तुम्ही वेल प्लॅन्ड असाल आणि त्यामध्ये ॲक्टिव्ह पार्टनर आणि पॅसिव्ह पार्टनर ही एक कन्सेप्ट असते. बरोबर. पण अडचण कधी येईल, तुझ्याकडे शॉर्ट पिरियडचे प्रोजेक्ट येतील, 3 महिने 4 महिने, तेव्हा तुला रिसोर्स हायरिंग करणं आणि ते सस्टेन ठेवणं, ओके बरोबर, त्यांना तर ते कुठेतरी चॅलेंजिंग होतं. त्यांनी कंपनीच्या पॉलिसीज फक्त आधी एकदा बघून घ्या. कारण फर्स्टली आहे की तुमचा जॉब सिक्युअर पाहिजे. बरोबर. कारण विनाकारण कंपनीच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट जाऊन काही करायला पण नको. सो पॉलिसीज व्यवस्थित बघा जे करताय. हॅलो ऑल, मी देव दुबाले आणि तुमचं स्वागत करतो देव्स डिजिटल डोमेनवरती. सो आजचा पॉडकास्ट असा एवढा इंटरेस्टिंग होणार आहे ना, ज्या सगळ्याच, मी एक नाही म्हणणार, ऑलमोस्ट सगळ्याच IT कंपनीमध्ये जे काम करत आहे त्यांना असं वाटतं की यार आपण काहीतरी स्टार्टअप चालू केलं पाहिजे. ओके, सो मी माझ्या एका फ्रेंडला, जो की पॉवरफुल 10+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे ITमध्ये आणि त्याच्याकडे खूप नॉलेज आहे ह्या गोष्टीचं, सो मी वेलकम करतो अभिषेकचं पॉडकास्टवरती. सो येस अभिषेक, थँक्यू. सो अभिषेकबरोबर मी ऑलरेडी एक पॉडकास्ट केलेला आहे, तो मी ह्या चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे. सो मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी देतो. सो अभिषेकचं सांगायचं जर झालं तर मी ऑलरेडी इंट्रोडक्शन दिलंच आहे. बट जसं की पॉवरफुल 10+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे, डिफरंट टेक्नॉलॉजीवरती काम केलेलं आहे, डिफरंट कंपनीजवरती काम केलेलं आहे. त्याची थॉट प्रोसेस म्हणजे ॲज अ मला पण एक ऑलमोस्ट 8 ते 9 इयर्स झाले, पण माझी थॉट प्रोसेस हीच आहे की आपण जॉब करायचं आणि यायचं. बट अभिषेकची स्टार्टिंगपासून जी थॉट प्रोसेस होती ना, ती अशी होती की यार डिफरंट टेक्नॉलॉजी लर्न करायला आल्या पाहिजे, डिफरंट टेक्नॉलॉजीमध्ये आपण काम करायलाच पाहिजे, मॅनेजमेंट कसं पाहिजे, काय पाहिजे. सो त्याच्यात खूप नॉलेज आहे. सो तोच सांगेल, आता मी जास्त सांगायला. सो अभिषेक, वेलकम परत एकदा देव्स डिजिटल डोमेनवरती. थँक्यू देव, मला परत एकदा तू संधी दिली देव्स डिजिटल डोमेन या चॅनलवरती बोलण्याची. तर जसं की तू आता प्रेक्षकांना आपला टॉपिक तर सांगितलं आहे की स्टार्टअपबद्दल आपण बोलतो आहे. मीही सुरुवातीला जो पहिला जॉब सुरू केला तेव्हापासून माझा थॉट प्रोसेस होता की आपण जॉब हा फार कमी दिवसांसाठी करायचा आणि की आपण एक आपले स्वतःचे स्टार्टअप आपण रन करूया. पण स्टार्टअप चालू करणं हे इतकं पण काही सोपं नाही आहे जितकं आपल्याला वाटतं आपण बोलतो. बरोबर. त्यासाठी मी सुरुवातीपासूनच अगदी प्रयत्न करतो आहे आणि म्हणजे करत आलो आहे आणि अजूनही करतो आहे प्रयत्न. तुला एक स्टार्टअप किंवा एक कंपनी, तिचं प्रोटोकॉल्स, तिचं वर्किंग कल्चर कसं असतं हे सगळं आधी समजणं महत्त्वाचं असतं. बरोबर. की कारण की बघा आता जर बघायला गेलं तर आपल्याकडे आपण 4 एम्प्लॉई हायर करणार. एम्प्लॉई हायर्स केल्यानंतर आपल्याला त्यांच्या आयुष्याची जबाबदारी आपल्याकडे असणार आहे. त्यामुळे त्या एम्प्लॉईजला बेनिफिट्स काय देणार, त्या एम्प्लॉईजकडून आपल्या कंपनीला आपण बेनिफिट्स कसे करून घेणार, या गोष्टींचाही आपल्याला अभ्यास असला पाहिजे. त्यासाठी मी सुरुवातीला असं ठरवलं की 1 वर्ष 2 वर्ष और मे बी आपण थोडं एखाद वर्ष पुढे मागे करूया आणि तेवढं कंपनीत काम केल्यानंतर आपण एक्सपिरियन्स घेऊया. माझं कंपनी स्विच करण्याचं कारण हे पण एक होतं
की जेवढं जास्त ऑर्गनायझेशनमध्ये मी काम करणार मला त्यांचं वर्किंग कल्चर, त्यांचं वर्किंग मॉडेल जे आहे, मॅनेजमेंट डिसिजन म्हणतो आपण, मॅनेजमेंटची पॅनल जो असतो, त्यांची थिंकिंग प्रोसेस, या सर्व गोष्टीही मला शिकायच्या होत्या. तो पण एक उद्देश होता ज्यानेकरून मी कंपनी स्विच केलं. आता माझ्याकडे पुष्कळ अनुभव आलेला आहे की कंपनी आपण रन कशी करणार, बरोबर, एम्प्लॉईजला हवे तितके बेनिफिट्स आपण कसे देणार, जे मी स्वतः एक एम्प्लॉई असताना कंपनीकडनं अपेक्षा ठेवतो की कंपनीने मला हे बेनिफिट्स दिले पाहिजे इन टर्म्स ऑफ सॅलरी, इन टर्म्स ऑफ तुमचे काही अदर बेनिफिट्स लाईक मेडिक्लेम असावे किंवा मग तुम्हाला कॉम्प ऑफ मिळायला हवे, जे लिव्ज आपण म्हणतो त्यामध्ये काय कसे बेनिफिट्स देऊ शकतो, किंवा वर्किंग टाईम्स असे जसं फ्लेक्झिबल टायमिंग, आपल्याला फिक्सचं टायमिंग दिलं आपण 9 ते 6, 9 ते 5 जी कंपनी, तिथं एम्प्लॉई कुठेतरी थोडंसं आता बर्डन येतं एम्प्लॉईवरती की ते टायमिंग्स फॉलो करणं. मग आपण फ्लेक्झिबिलिटी दिली पाहिजे. या सर्व गोष्टी मी कुठे थोड्याशा शिकायचा प्रयत्न केला. मला काय पाहिजे, आणि मग मी ज्यावेळेस एक ॲज अ स्टार्टअप CEO ओनर म्हणून असणार तर माझ्याकडनं एम्प्लॉईच्या काय अपेक्षा असतील, या गोष्टी मी शिकलो आधी. आणि आता त्या फॉलो करून माझं असं म्हणजे मी प्लॅनिंग करतोय की माझी स्वतःची आता स्टार्टअप आपण रन करूया. जसं आपण म्हणतो की यार हर एक IT एम्प्लॉई ना की त्यांना बिझनेस करायचा आहे, आपण म्हणतो की यार नाही बिझनेस केला पाहिजे, इन्कम आहे. IT एम्प्लॉय आहेत त्यांना स्टार्टअप ITचाच प्रोजेक्ट, ITचीच कंपनी चालवायची आहे. तर ही चालवणं तेवढं इझी नाही आहे जसं तू बोलला, बट ही स्टार्ट कुठून केली पाहिजे, स्टार्ट कुठून करायला पाहिजे? बघा, इतर बिझनेसप्रमाणे आपल्या IT इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जरूर नाही की खूप मोठ्या प्रमाणात भांडवल किंवा जागेची, इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असेल. एक तुमच्याकडे जितके एम्प्लॉई तुम्हाला सुरुवातीला ऑनबोर्ड करायचे त्यांच्यासाठी काय बेसिक रिसोर्सेस आहेत त्या जरी तुम्ही अवेलेबल करून दिल्या, त्यांना इंटरनेट वगैरे, तुमचे लॅपटॉप्स असतील, या काही बेसिक गोष्टी, काही सँडबॉक्स अकाउंट असतात आपले जे की आता क्लाउडसाठी लागतात आपल्याला काम करायला, या गोष्टी तू अवेलेबल करून दिल्या तरी त्या पुष्कळ आहे आय थिंक. पण नुसतं फक्त तेवढं अवेलेबल करून दिलं हे काही आपल्याला तेवढ्यावरती चालणार नाही आहे. आपल्याला नेक्स्ट 2-3 इयर्सची प्लॅनिंग पण गरजेची, जी की फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतोय मी. ॲक्च्युली मी म्हणजे त्याच्याबरोबरच एक पॉईंट पण जोडतो की जसं मी बोललो की आपल्याला कुठून स्टार्ट करायचं, बट स्टार्ट आपण केलं, आपल्याला प्रोजेक्ट कुठून भेटणार आहे, जे आपण एम्प्लॉईज हायर केले आहेत त्यांना आपण म्हणजे जो प्रोजेक्ट कुठून देणार आहे, टास्क कोणता देणार आहेत, सॅलरी कोणत्या बेसिसवरती आपण डिसाईड करणार आहेत, हा जो स्टार्टिंगचा पॉईंट आहे तो कसा? हां, अगदी बरोबर. सुरुवातीला तर तुमच्याकडे प्रोजेक्ट लाईनअप पाहिजे. बरोबर. एक ॲटलिस्ट तुमच्याकडे नेक्स्ट 2-3 इयर्ससाठीचे काम असेल इतके तरी प्रोजेक्ट तुम्ही मिळवले पाहिजे. त्यानंतरच तुम्ही विचार केला पाहिजे की स्टार्टअप आपण चालू करू शकतो. आणि त्यासाठी मार्केटमध्ये जर बघितलं इंटरनेटवरती भरपूर सारे साईट्स अवेलेबल आहे जिथून तुम्ही प्रोजेक्ट घेऊ शकता. जसं की आता जर बघितलं तर हबस्टाफ म्हणून एक वेबसाईट आहे, ओके, अपवर्क आहे, ओके, फ्लेक्सिबल आहे, अशा इन्स्टा हायर पण आहे, जिथे तुम्ही स्वतःचं एक प्रोफाईल क्रिएट करू शकता आणि तुम्ही प्रोजेक्टसाठी डील करू शकता. आणि तुमचं ॲक्च्युली त्या साईट्सवरती पण तुमचं रेप्युटेशन असायला पाहिजे की तुमच्याकडे रिसोर्सेस किती आहे, तुम्ही काय डिलिव्हर केले याच्या अगोदर, किती कपेबल आहात, हे सर्व तिथे तुम्हाला मेन्शन करावं लागतं आणि तुमची रेटिंग्स मेंटेन होतात. त्यानुसार तुम्हाला प्रोजेक्ट्स मिळतील. आता तुम्ही सुरुवातीच्या काळात अगदीच कंपनी रजिस्टर करून मोठे मोठे प्रोजेक्ट्स न करता सुरुवातीला 1-2 प्रोजेक्ट्स जरी तुम्ही मिळवले यापैकी कुठल्याही एका साईटवरून आणि तुमचे कलिग्स किंवा मग एखाद ज्युनियर्स तुम्ही हायर करून ते प्रोजेक्ट कंप्लीट केले तर तुमचं रेप्युटेशन जे आहे ते बिल्डअप व्हायला मदत होणार. मग तुम्ही त्यानंतर कुठेतरी एक प्लॅनिंग करू शकता की आपण एक स्टार्टअप प्रॉपर कंपनीला नाव द्यायचं, तुम्ही कंपनी रजिस्टर करा आणि जसे तुमच्याकडे प्रोजेक्ट पाईपलाईन आहे दिसते त्यानुसार तुम्ही रिसोर्स हायरिंग पण करू शकता. आता आपण बोलतो की यार की थिंक बिग स्टार्ट स्मॉल, की आपण स्वप्न मोठं बघा आणि छोट्या छोट्यापासून ते स्टार्ट करा. त्या टाईपमध्येच जर आपल्याला स्टार्टिंगला म्हणजे जसं आपण म्हणतो की यार इनिशियल लेवललाच थोडंसं आपल्याला अवघड होणार आहे, कारण की आपल्याला प्रोजेक्ट भेटणं पण तेवढं अवघड जाईल. हो, बघा तुम्हाला तेवढा प्रयत्न तर करावाच लागेल. जसं आपण अगोदरच्या पॉडकास्टमध्ये बोललो कम्फर्ट झोनविषयी भरपूर प्रमाणात बोललो आपण, की इथेही कुठेतरी तोच नियम लागू होतो. तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन जो आहे, तुमचं जे डेली शेड्यूल टाईम आहे कंपनीचं वर्किंग आवर्स, त्या व्यतिरिक्त तुम्हाला एफर्ट्स घ्यायचे तुमचं स्वतःचं स्टार्टअप बिल्ड करण्यासाठी.
ती तुमची मेंटॅलिटी तुम्हाला तयार करावी लागेल. जेव्हा आपण म्हणजे एक छोटे छोटे प्रोजेक्ट करतो, कारण छोटे छोटे प्रोजेक्ट असेल तर आपणच स्वतःच तेवढे डिलिव्हर करू शकतो. म्हणजे आपण 2-3 डिलिव्हर केल्यानंतर आपल्याला समजते की आता हा प्रोजेक्ट मोठा आहे आणि ह्याला आपल्याकडून होणार नाही आहे, तर आपल्याला काही रिसोर्सेस हायर करावे लागतील. म्हणजे असंच आपण एक छोटेसं बिल्डअप करू शकतो. असं कधी होतं की यार एखादा प्रोजेक्ट आहे, त्याची कॉस्टिंग एवढी आहे आणि मग आपण त्याच वेळेस आपण एम्प्लॉय हायर करायची आणि त्याच वेळेस त्या एम्प्लॉयला सॅलरी डिसाईड करायची, असं कधी होतं? पण काही ना काहीतरी आपल्याला बॅकअप तर गरज लागत असेल ना? बरोबर. जे फॉल्स प्रेडिक्शन आपण म्हणतो ते याच रिलेटेड आहे. माझ्याकडे प्रोजेक्ट येणार, मी हायरिंग करून ठेवणार, बरोबर, किंवा माझ्याकडे प्रोजेक्ट आल्यानंतर मी हायरिंग करणार, हे एक कुठेतरी प्रोडिक्शन्सचं गणित चुकतंय. करेक्ट. तर तुमच्याकडे जे मी आधी बोललो, तुम्ही रिसोर्स प्लॅनिंग अशी करून ठेवली पाहिजे. नका तुम्ही जास्त बल्कमध्ये हायर न करता ॲटलिस्ट 2-3 रिसोर्सेस, जसं तुमच्याकडे स्कोप आहे, प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहे, त्याचा विचार करता तुम्ही त्यानुसार रिसोर्स हायरिंग करून ठेवली पाहिजे. नेक्स्ट 2-3 इयर्ससाठी तुमच्याकडे फायनान्शियल प्लॅनिंगसुद्धा गरजेची आहे, जेणेकरून तुमच्यावरती स्ट्रेस येणार नाही. प्रोजेक्ट नाही आहे काही पर्टिक्युलर पिरियडसाठी, जरी तुमच्याकडे प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहे किंवा मग असा एक पिरियड आहे जिथे तुमच्याकडे प्रोजेक्ट नाही आहे काही पर्टिक्युलर वेळेसाठी, तर ते रिसोर्सेस तू ऑन बेंचवरती ठेवू शकतो आणि त्यांना तू पे करू शकतो. करेक्ट. इन्स्टेड ऑफ लेईंग देम ऑफ. तर ह्या गोष्टी कुठेतरी आपल्या फायनान्शियली प्लॅन पाहिजे. जसं आपण सगळेच आता म्हणजे आपण आहेत, आपले फ्रेंड्स आहेत, खूप सारे लोक आहेत की जे IT मध्ये एकदम प्रॉपर वर्क करतात, त्यांना पॅकेज जास्त आहे आणि कोणालाच रिस्क नाही घ्यायची आहे. बरं, असं आपण बोलू शकतो का की नाही यार उद्या मी माझा जॉब सोडून आणि आपण 3-4 स्टार्टअप करू शकतो? असं होऊ शकतं का की प्रॉपर प्लॅनिंग, आधी प्रोजेक्ट आला पाहिजे, व्यवस्थित केलं पाहिजे आणि नंतर जॉब केलं पाहिजे? ही कसं रिस्क, हे कसं मॅनेज करता येईल किंवा किती रिस्क आहे? नाही, करू शकतो आपण नक्कीच. जर एक जसं फ्रेंड्सचा ग्रुपबद्दल तू बोलला, 3-4 जण मिळून, तर नक्कीच तिथे कुठेतरी फायनान्शियल स्टॅबिलिटी पण येऊ शकते. इन्व्हेस्टर जे आपण बोलतो ते कुठेतरी ते तुमची ती रिक्वायरमेंट फुलफिल होणार आहे. कुणा एकट्यावरती त्याचा स्ट्रेस येणार नाही. बरोबर. तर 4-5 जण मिळून जर एखादा स्टार्टअप चालू करताय तर त्या खूपच चांगली गोष्ट आहे. फायनान्शियली पण तुम्ही वेल प्लॅन्ड असाल आणि त्यामध्ये ॲक्टिव्ह पार्टनर आणि पॅसिव्ह पार्टनर ही एक कन्सेप्ट असते. बरोबर. ॲक्टिव्ह पार्टनर म्हणजे जे की कम्प्लिटली बाकीचा त्यांच्याकडे जॉब वगैरे नाही आहे, कम्प्लिटली तुमचा जे नवीन स्टार्टअप केला आहे त्यावरती तुम्ही फोकस करताय. पॅसिव्ह पार्टनर असं की ज्याची ॲक्टिव्हली इन्व्हॉल्वमेंट नसणार तुमच्या कंपनीच्या कामामध्ये, पण ते फायनान्शियली तुम्हाला सपोर्ट करणार. ओके, म्हणजे फक्त तो ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून असतो. एक्झॅक्टली. आणि बॅकएंडला काय फक्त सपोर्ट करणार. एक्झॅक्टली. बरोबर. आता ह्याच्यामध्ये असं पण होऊ शकतं ना की यार आपण जॉब पण सोडलाय. ओके, आता आपण जॉब सोडलाय, आपल्याला एक प्रोजेक्ट भेटलाय, एक 2-3 वर्षाचा एक प्रोजेक्ट भेटलाय आणि आपण आता आहेत ॲज अ स्टार्टअप स्टार्ट केलं आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट भेटलाच नाही, देन काय? आणि आपल्याला जे काही नवीन नवीन जे प्रोजेक्ट्स आहेत ते पण कुठून भेटणार? म्हणजे ॲज अ मी असं बोलतो, जसं तू बोलला की 2-3 वर्षाचा बोलला, पण मी ॲज अ असं बोलतो की स्टार्टअप केली तर आपल्याला एक 10 वर्षाचा गोल कसा असणार? 2-3 वर्षाचा प्रोजेक्ट भेटू शकतो, बट नेक्स्ट प्रोजेक्ट आपल्याला कुठून भेटणार मग? बघ, आता जर तू 2-3 वर्षाच्या प्रोजेक्टबद्दल बोलत असेल, ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी की जो प्रोजेक्ट 2 ते 3 वर्ष चालणार आहे तुझ्या कंपनीमध्ये. ओके. आणि ज्या प्रोजेक्टवरती तू मे बी 2-5 रिसोर्सेस तू अलोकेट करू शकतो. तुझा प्रोजेक्ट मिळाला, तुझं रिसोर्सेस अलोकेट झाले आणि प्रोजेक्टचं काम पण चालू झालं आहे, तुला प्रोजेक्टमधनं जो काही रेव्हेन्यू मिळायचा आहे तो तुमचा मंथली और जो काही तुमचा ॲग्रीमेंट ॲज पर द ॲग्रीमेंट तो मिळतो आहे. 3 ते 4 महिन्यांचा ज्यावेळेस प्रोजेक्ट येतो ना, तर ते कुठेतरी हाय रिस्कवरती असतं. त्याचं कारण हे असे आहे की तुम्ही हायरिंग करावी लागेल तुम्हाला ते 3 ते 4 महिन्यांच्या प्रोजेक्टसाठी. तुम्हाला माहीत नाही की त्याच्यानंतर आपल्याकडे किती प्रोजेक्ट येणार आहे. मग ते जे रिसोर्सेस हायर केले त्यांना कंटिन्यू करणं हे एक चॅलेंजिंग असतं. मग तुम्ही ते प्रोजेक्ट डिलिव्हरेबल्समध्ये पण लागतात, त्याच्यात ऑन टाईम डिलिव्हरी झाली पाहिजे आणि त्याचवेळी तुम्हाला फोकस करायचा असतो की नवीन प्रोजेक्ट आणणं आपल्या कंपनीमध्ये. हे कुठेतरी थोडंसं रिस्क बेस काम होऊ शकतं. पण जर आपल्याला 2 ते 3 वर्ष एवढ्या मोठ्या टेन्युअरचा प्रोजेक्ट मिळाला तर मग नक्कीच आपल्याला अडचणी नाही येणार. जे IT मध्ये जे प्रॉपर वर्किंग आहेत, जे विचारच करू शकत नाहीत की स्टार्टअपचं किंवा काय, किंवा त्यांना असा डाऊट आहे का यार कुठून स्टार्ट करा, कुठून प्रोजेक्ट भेटणार, काय करणार, त्यांच्यासाठी काय सांगशील? बघ आता ही जी सिच्युएशन आहे ही सर्वांसाठी मला असं वाटतं की सिमिलर आहे. करेक्ट. कारण की
एक तुमची डिपेंडन्सी क्रिएट होते. 1 वर्ष 2 वर्ष जॉब केल्यानंतर तुमची फायनान्शियल डिपेंडन्सी तयार होते, जी की तुम्ही मग जॉब सोडणं हे एक रिस्क होते. करेक्ट. आणि हे बहुतेक हे प्रत्येकासाठीच लागू असते ही गोष्ट. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकाल की जरुरी नाही आहे तुम्ही लगेच स्टार्टअप रजिस्टर करा, प्रोजेक्ट मिळवा, तुमचा एक्झिस्टिंग जॉब सोडा. तुम्ही तुमच्या इतर वेळेत जो काही तुम्हाला एक्स्ट्रा वेळ मिळतो आहे, जसं सॅटर्डे संडे झाला किंवा तुमचं मे बी कामही लवकर होत असेल, कंपनीमधून फारसं काम नसेल, तर तुम्ही रात्रीचा वेळ 3-4 तास देऊ शकता. एक कुठल्या तरी एक प्रोडक्टचा विचार करा तुम्ही, की जे मार्केटमध्ये बऱ्यापैकी डिमांड मिळू शकते त्या प्रोडक्टला, उपयोगाचं आहे असं काहीतरी प्रोडक्टचा विचार करा. तो प्रोडक्ट तुम्ही स्वतः डेव्हलप करा, त्याची मार्केटिंग तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला सक्सेस मिळाला त्या प्रोडक्टमध्ये, सक्सेस मिळाला इन द सेन्स तुम्ही प्रोडक्टच असं बनवा की तुम्हाला त्यामध्ये फेलरचे चान्सेस फार कमी असतील. मग जसं जसं त्या प्रोडक्टची पॉप्युलरिटी वाढेल, डिमांड वाढेल, त्यानुसार तुम्ही मग कम्प्लिटली तुमचा फोकस जॉबवरनं कमी करत करत इकडे प्रोडक्ट बेसवरती. खरोखरच तुमच्या मनात अशी इच्छा आहे की तुम्ही स्टार्टअप किंवा तुमचं स्वतःची कंपनी चालू करावी, तर तुम्हाला हे थोडेसे एफर्ट्स तर घ्यावेच लागतील. मग तुम्ही तिथे तुम्हाला तुमच्या पर्सनल गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतील, की तुमचं सॅटर्डे संडे तुमचा जो काही फॅमिलीसोबतचा वेळ तुम्हाला द्यायचा आहे, किंवा मग लेट नाईटला तुम्हाला मूवीज बघायचे किंवा तुमचे स्वतःचे वैयक्तिक कामं करायचे, या गोष्टी कुठेतरी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावे लागतील. त्यासाठी सुरुवातीचे दिवस तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं तर तुमचं जे ड्रीम आहे ते मला तरी असं वाटतं तुम्ही पूर्ण करू शकता. करेक्ट. म्हणजे मला तर असं वाटतं की यार तुम्ही जर वर्किंग आहात तर वर्किंग करा, तुम्हाला चांगलं पॅकेज भेटतं आहे एकदम व्यवस्थित, बट हे ॲट द एंड कुठेतरी थांबलं पाहिजे की बाबा नाही आपण फक्त जॉबच करतोय आणि आपण हेच करतोय. जर प्रयत्न करून बघा, जर तुम्हाला जॉब नसेल सोडायचा तर स्वतः जॉब करत का होईना काही साईड बाय साईड प्रोजेक्ट घ्या. बरोबर. एवढं जरी केलं तर खूप झालं. तोच कॉन्फिडन्स येईल आणि 10पैकी एक जणांमध्ये तरी कॉन्फिडन्स येईल आणि तेच प्रोजेक्ट स्टार्टअपमध्ये कन्वर्ट. नक्कीच. आणि जरुरी नाही की प्रत्येकाचं स्वप्न असेल की स्टार्टअप चालू करा. बरोबर. मे बी आपण जे डिस्कशन करतोय हे त्यांना उपयोगी पडू शकतं, जे विचार करतात स्टार्टअप चालू करायचं, की त्यांनाही कुठेतरी दिशा मिळू शकते. बरोबर. आणि जे आय थिंक जे फ्रीलान्सिंग करताय, जे एक्स्ट्रा प्रोजेक्ट घेताय, विकेंडला प्रोजेक्ट घेताय, हार्डवर्क करताय, त्यांच्यासाठी पण एक ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे की बाबा जे फ्रीलान्सिंग करताय त्यांच्यासाठी पण जर तुमच्याकडे जास्त प्रोजेक्ट आले तर एक 2-4 मिळून प्रोजेक्ट करा. नक्कीच. मी तुला सॉरी देव इंटरप्ट करतो इथे. ही एक चांगली गोष्ट तू हायलाईट केली. आता ज्यावेळेस कोविडचं वातावरण होतं त्यावेळेस बऱ्यापैकी आपण मूनलाइटिंग हा एक शब्द ऐकत होतो, की एम्प्लॉईज काम पण करताय एका कंपनीमध्ये आणि सोबत फ्रीलान्सिंग पण करताय, जे कंपनीला पण माहिती नाही आणि फ्रीलान्सर त्यांनाही माहिती नाही ज्यांच्याकडून फ्रीलान्सिंग करताय ते. बरोबर. तर ते फ्रीलान्सिंगसाठी एफर्ट्स न देता तुम्ही ते एफर्ट्स तुमचं स्टार्टअप बिल्ड करण्यासाठी देऊ शकता. ग्रेट. हां, म्हणजे तुम्ही तुमचं कंपनीचे 8 आवर्स जे आहे ते डेडिकेटेडली देत आहेत, त्यानंतर तुम्ही फ्रीलान्सिंग करताय, तिथे मे बी पार्ट टाईम करत असाल तर 4 आवर्स और 5 आवर्स, फुल टाईम करत असाल तर तिथे 8 आवर्स तुम्ही देताय. म्हणजे 2 जॉब तुम्ही ॲट द सेम टाईम करताय. जर तुमच्यात इतके पोटेन्शियल्स आहेत की तुम्ही 2 जॉब एका सायमल्टेनियसली करू शकता, तर तुम्ही तो दुसरा वेळ आहे फ्रीलान्सिंगचा तो स्वतःची स्टार्टअप बिल्ड करण्यासाठी का नाही देऊ शकत? करेक्ट. मग जसं की आपण आधी बोललो की प्रोडक्ट वगैरे तुम्ही विचार करू शकता, प्रोडक्ट बनवा, मग ते 8 आवर्सचे तुम्ही डेडिकेटेडली प्रोडक्टसाठी द्या. करेक्ट. जितकं डिलिबरेटली तुम्ही काम करताय त्या फ्रीलान्सिंगसाठी तितकं तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रोडक्टसाठी करा. तर तुम्ही जो प्लॅन केलेला आहे त्याच्या अगोदर तुम्हाला काहीतरी चांगलं बघायला मिळेल. करेक्ट. मला इथे म्हणजे सगळ्यांसाठीच एक हायलाईट करायची आहे गोष्ट की जर तुम्ही असा विचार करत असाल आणि कुठलाही म्हणजे स्टार्टअपच नाही, तुमचा प्रोजेक्ट असो, फ्रीलान्सिंग असो, विकेंडला काम असो, तुम्ही प्लीज म्हणजे जे पण असतील ना व्ह्यूअर्स आणि ज्यांनाही करायचं आहे त्यांनी कंपनीच्या पॉलिसीज फक्त आधी एकदा बघून घ्या. कारण फर्स्टली आहे की तुमचा जॉब सिक्युअर पाहिजे. बरोबर. कारण विनाकारण कंपनीच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट जाऊन काही करायला पण नको. सो पॉलिसीज व्यवस्थित बघा, जे करताय ते कंपनीजपर्यंत गेलं नाही पाहिजे हे पण तेवढंच बघा. आणि त्यानंतर जसं जसं तुम्हाला एकदा आयडिया आली की तुम्हाला हे सगळं येऊन जातं. सो ती एक पण गोष्ट एक हायलाईट म्हणजे एक अंडरस्टँडिंग असू द्या. नाही, कंपनीपर्यंत जायला नको. मी यामध्ये असं सांगेल की तुम्ही या सगळ्या गोष्टी करूच नका ज्या कंपनीच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट आहे. करेक्ट. पहिले तुमचं एक मोटो असा असला पाहिजे की तुमचा जो जॉब आहे तो सिक्युअर्ड असला पाहिजे आणि त्या जॉबसोबत तुम्ही लॉयल असले पाहिजे. बरोबर. मी उदाहरण देतानाही तुम्हाला असंच दिलं की जे तुम्ही इतर वेळ स्पेंड करताय सॅटर्डे संडे, तर स्वतःचा प्रोडक्ट बनवा
ते तुमच्या कंपनीच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट नाही आहे. तुम्ही तुमच्या वेळेमध्ये तुमचं स्वतःचं प्रोडक्ट डेव्हलप करताय. तर ह्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करू शकता. कंपनीच्या पॉलिसीजच्या अगेन्स्ट जाऊन तुम्ही तुमची लॉयल्टी ब्रेक नका करू आणि तुमचा जॉब जो आहे तो इनसिक्युअर करू नका, कारण की तुम्ही तुमच्या मागे तेवढा डिपेंडन्सीज पण असतातच, बऱ्यापैकी सर्वांच्या मागे असतातच. दिस इज लाईक हे जे आहे गोष्टी त्या की तुमच्या हार्डवर्क अजून एक्स्ट्रा तुम्हाला जो काही आहे किंवा तुमचं ओन तुम्हाला प्रोडक्ट म्हणा किंवा तुमचा जो काही ओन स्टार्टअप म्हणा हे त्यासाठी आहे. खूपच डिस्कशन केलं, कुठून स्टार्ट करायचं, कोणी केलं पाहिजे, काय केलं. ऑलमोस्ट तुझे विचार म्हणजे मला माहिती आहे की तुझे स्टार्टिंगपासून विचार असे होते की आपण स्टार्टअप केलं पाहिजे, प्रोजेक्ट घेतले पाहिजे, बट तू एक लॉयल्टी म्हणून एकदम चांगलं 10 years म्हणजे एकदम पॉवरफुल टूल ग्रॅब केले, अपग्रेड केलं स्वतःला, डिफरंट कंपनीजमध्ये जॉब केला आणि प्रॉपर केला. सो तुझं काय फ्युचर, तुझा काय विचार स्टार्टअपसाठी? नक्कीच, जसं मी बोललो सुरुवातीला की माझं ते ड्रीम आहे स्टार्टअप चालू करायचं माझं स्वतःचं, आणि त्यानुसारच मी कंपनी स्विच पण केला एक रेग्युलर फ्रिक्वेन्सीमध्ये. त्यानुसारच मी माझ्या कंपनीज पण फ्रिक्वेंटली चेंज पण केल्या. तर जसं मी बोललो की तुमच्या कंपनीबद्दल तुम्ही लॉयल असले पाहिजे, कारण की ते कंपनीसाठी पण बेटर असेल आणि आपल्यासाठी जॉब सिक्युअर्ड असला पाहिजे. तर मी पहिले तर माझा जॉब सिक्युअर्ड करतो आहे, कारण की आपल्या ज्या काही डिपेंडन्सीज आपण क्रिएट करून ठेवल्या आहे त्या कुठेतरी बॅलन्स नाही होते. मला तरी असं वाटतं की मी स्टार्टअप जर चालू केलं तर नेक्स्ट 2-3 years तरी ॲटलिस्ट आपल्याकडे प्लॅनिंग असलं पाहिजे. जे फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल बोलतो मी, जे की मला असं वाटत नाही की अजून तितकं मी करू शकतो आहे, त्या गोष्टी बेअर करू शकतो आहे. आणि दुसरं आपण इन्व्हेस्टरबद्दल बोललो की ॲक्टिव्ह पार्टनर आणि पॅसिव्ह पार्टनर. तर माझं असं थिंकिंग प्रोसेस आहे की शक्यतो आपण पार्टनरशिपमध्ये न उतरावं. करायचं तर ते होल अँड सोल असलं पाहिजे, जेणेकरून जे डिस्प्यूट्स असतात मॅनेजरियल ते नंतर यायला नको. कारण की जे कोणी इन्व्हेस्टर्स किंवा जे ॲक्टिव्ह पॅसिव्ह पार्टनर्स तुम्ही सोबत असणार आहे ते तुम्ही क्लोज फ्रेंड्स असणार, कलिग्स असणार. मग उगाच तुमच्या एकतर फायनान्शियल प्लॅनिंगमुळे किंवा मग इतर काही गोष्टींमुळे तुमच्यातलं जे रिलेशन आहे ते खराब नको व्हायला, मी या मताचा आहे. त्यामुळे मी स्वतःचं ज्यावेळेस माझी स्टॅबिलिटी असेल की मला वाटते की मी 2-3 वर्ष बिअर करू शकतो, माझा जॉब नसला तरी, आणि सर्व काही गोष्टी मी हँडल करू शकतो आहे, त्यावेळेस मी स्टार्टअप चालू करणार. हां, मी ॲक्टिव्ह कॉन्ट्रीब्यूट दिलं आहे. माझे फ्रेंड्स आहे त्यांनी स्टार्टअप चालू केलेली, तर त्यांच्या कंपनीचं स्टार्टअपच्या वेळेला मी त्यांना भरपूर मदत केली आहे. पण मी ती माझ्या स्वतः जी सध्याची कंपनी आहे किंवा त्यावेळेला जी काही कंपनी होती तिच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट जाऊन नाही केलं. माझा जो स्वतःचा वैयक्तिक वेळ होता त्या वेळेमध्ये मी माझे जे काही कॉन्ट्रीब्युशन होते, जे देऊ शकत होतो कंपनीच्या पॉलिसीज सेट करण्यासाठी असू द्या किंवा मग प्रोजेक्ट्स डिलिव्हर करण्यासाठी असू द्या, ते मी त्यांना दिले त्यावेळेला. आणि आज एक चांगल्या स्टेजमध्ये आहे त्यांची कंपनी. अरे वा, ग्रेट. पण त्यासाठी त्यांनी तेवढं फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं होतं, प्रोजेक्ट्स पाईपलाईनमध्ये आणून ठेवलेले होते अगोदर, जे की 2-3-4 वर्षाचं आपण ड्युरेशनबद्दल बोललो, अशा मोठ्या ड्युरेशनचे प्रोजेक्ट्स होते त्यांच्याकडे. ग्रेट. ऑलमोस्ट मला पण खूप म्हणजे छान वाटलं, कारण हा इंटरेस्टिंग टॉपिक होता. आय थिंक सगळ्याच आय टीमध्ये जे एम्प्लॉईज आहेत किंवा आय टीमध्ये जे वर्क करतात त्यांना सगळ्यांनाच हा टॉपिक आवडेल. नक्कीच जर तुम्हाला असे जर विचार असतील, एक आपण थॉट प्रोसेस तर म्हणू शकतो, नाही जरी झालं तर आपण आपलं एक ड्रीम किंवा आपण आपलं एक विजन तरी एक प्रयत्न नक्कीच केले पाहिजे, प्रयत्न तर करू शकतो आपण. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, कारण हा टॉपिक असा आहे की खूप सगळ्यांना आवडेल तो, आणि ज्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की ज्यांना आपण स्टार्ट करायचे त्यांना हे खूप हेल्प होईल. ओके, सो येस, थँक्यू अभिषेक परत एकदा पॉडकास्टवर आल्याबद्दल, आणि हा टॉपिक तर खूपच इंटरेस्टिंग होता. सो थँक्यू हे सगळे पॉईंट्स शेअर केल्याबद्दल. धन्यवाद देव, परत मला इथं तू बोलण्याची संधी दिल्याबद्दल. खूप छान गप्पा आपण आपल्या झाल्या. येस, आणि तुम्हालाही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुमचे काही प्रतिक्रिया नोंदवायच्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. येस, ॲब्सोल्युटली. मी तर सांगेल की जे हर एक जर व्ह्युअर्स आहेत त्यांचे काही पॉईंट्स असतील ना, त्यांना कमेंटमध्ये नक्की सांगा. जेवढे पण आहे नक्कीच अभिषेककडून किंवा माझ्याकडून मी तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेलच. थँक्यू.